नमस्कार मंडळी. तर मंडळी, केंद्र सरकारने पी एफ धारकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. 31 लाख पी एफ खातेधारकांना काहीही न करता 11,000 कोटी रुपये मिळणार आहेत. कधी मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, कोणत्या पी एफ धारकांना म्हणजे प्रोव्हिडेन्शियल फंड जे मिळतात, कंपनीमध्ये जे काम करतात, प्रायव्हेट कंपनीमध्ये ज्यांना जो पी एफ मिळतो त्यांना कधी मिळणार आहेत, कुठे मिळणार आहेत, कोणकोणते जे कर्मचारी आहेत, जे मजूर आहेत, ते जे ज्यांना पी एफ मिळतो ते पात्र आहेत, कसे काय मिळणार आहेत, तर ही सगळी माहिती आपण थोडीफार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. केंद्र सरकारने पी एफ खातेधारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना त्यांचे अडकलेले पैसे सहजपणे परत मिळवण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला आहे. कर्मचारी भविष्य निधी संस्था म्हणजेच EPFOच्या संदर्भात देशाच्या श्रम मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे आता लाखो खातेदारांची जी अडचण आहे ते दूर होणार आहे. अनेकदा नोकरी बदलल्यानंतर जे कर्मचारी आहेत ते जुनी PF जे खाती आहेत ते विसरून जातात किंवा त्यातील पैसे काढण्याचा जो त्रास आहे तो टाळतात. म्हणजे पैसे काढत नाही, जो त्रास येतो त्याला काढण्याला भरपूर प्रोसेस करावी लागते. त्यासाठी आता मात्र सरकारने पुढाकार घेत अशा निष्क्रिय खात्यांमधील 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी शिल्लक असलेली रक्कम परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे सुमारे 7 लाखाहून अधिक खातेधारकांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही रक्कम मिळवण्यासाठी अर्जदारांना कोणताही अर्ज करण्याची किंवा PF कार्यालयामध्ये जाण्याची गरज भासणार नाही. जी संपूर्ण प्रक्रिया आहे ते स्वयंचलित पद्धतीने होणार असून संबंधित खातेदारांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहे. PF खात्यात सलग 3 वर्ष कोणताही व्यवहार न झाल्यास ते जे खाते आहे ते निष्क्रिय मानले जाते. सध्या EPFOकडे सुमारे 31.86 लाख असे निष्क्रिय खाते आहेत, ज्यामध्ये सुमारे 10,900 कोटी रुपये जमा आहेत. पहिल्या टप्प्यात 1,000 रुपयापेक्षा कमी असलेली सुमारे 7.11 लाख जी खाती आहेत ती निवडण्यात आली असून त्यातील सुमारे 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थेट खातेदारांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. या संबंधित प्रक्रियेसाठी आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यांचा वापर केला जाणार असून खातेदारांना कोणतीही जी कागदपत्रे आहेत ती सादर करण्याची आवश्यकता नाही. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्पा उर्वरित लाखो निष्क्रिय खात्यांमधील जी रक्कम आहे ती अशाच पद्धतीने जमा केली जाणार आहे. त्यामुळे जर तुमचे खाते 3 वर्षापासून बंद असेल तर आता तुमच्या मोबाईलवर लवकरच पैसे जमा झाल्याचा जो मेसेज आहे तो येऊ शकतो. EPFO 3.0 अंतर्गत PF क्लेम प्रक्रियेमध्ये मोठे बदल होणार आहेत. नव्या डिजिटल प्रणालीमुळे क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा जो कालावधी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊन तो सुमारे 3 दिवस म्हणजेच 72 तासापर्यंत कमी करण्यात येणार आहे. तर बघा, EPFO धारकांसाठी, खातेधारकांसाठी ज्यांचं जुनं जे खातं आहे 3 वर्षापासून बंद आहे, त्यांची पेन्शन बाकी आहे, 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या आधार कार्डला जो बँक खाते लिंक आहे त्या खात्यामध्ये ते जे पैसे आहेत ते परत टाकले जाणार आहेत. ठीक आहे. जे जुनी खाती आहेत ते विसरून जातात, कारण ती नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये काम करतात, ती जे PF नंबर आहे तो विसरून जातात, ते खाते विसरून जातात. ठीक आहे. त्यांची नवीन खाते सुरू होतात. तर त्यांच्यासाठी ही जे केंद्र सरकारने आहे ही खुशखबर आहे. ज्यांच्या खात्यामध्ये 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहेत त्यांना आता लवकरच त्यांना मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 1,000 रुपये क्रेडिट झाले आहे, म्हणून तुम्हाला लवकरच मेसेज येणार आहे. ठीक आहे. कोणताही तुम्हाला अर्ज करायचा नाही, काही नाही. सुमारे 7.11 लाख खाते जे आहेत ते सध्या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण केले जाणार आहेत. बाकी जे खाते आहेत ते पुढच्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये अशाच प्रकारे पूर्ण केले जाणार आहेत. ठीक आहे. तर मंडळी, ही होती PF खातेदारांसाठी आनंदाची बातमी. ठीक आहे. ज्यांचं जुनं खातं आहे, जे विसरून गेले, त्यांना आता 1,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच मिळणार आहे. जे आधार लिंकला जे DBT आहे खातं बँक खातं, समजा तुमच्याकडे 3 बँक खाते आहेत, पण जो DBT लिंक आहे, आधार लिंक आहे, म्हणजे DBT म्हणतात त्याला, त्या खात्यामध्ये तुम्हाला लवकरच 1,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, असेच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण
उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.